तर आज आपण वारंवारता सारणीवरचे प्रश्न बघणार आहोत. तर इयत्ता 8वीच्या 30 विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांच्या संख्येच्या वारंवारता सारणीमध्ये दिलेल्या आहेत. तर यावर काय सांगितलं, त्यांनी दिलेल्या सारणी पूर्ण करा. 30 विद्यार्थी आहेत आणि त्यांनी लावलेल्या रोपांची संख्या इथे दिलेली आहे. वारंवारता म्हणजेच FI, रोपांची संख्या म्हणजेच प्राप्तांक, त्याला x हा I ने डिनोटेट करतो. तर एक रोपाची संख्या असणारे विद्यार्थी किती आहेत? 4. दोन रोपांची संख्या असणारे विद्यार्थी आहेत 6. तीन रोपांची संख्या असणारे विद्यार्थी आहेत 12. चार रोपांची संख्या असणारे विद्यार्थी आहेत 8. तर ही सारणी पूर्ण करायची. तर ही सारणी पूर्ण करताना बघा, ह्यांची सर्वांची बेरीज करायची. 4 आणि 6 10, 10 आणि 12 22, 22 आणि 8 30. म्हणजे n किती आलेले आहे? तिथं 30 आलेले. आता बघा, FI गुणिले XI काय करायचं आहे? FI गुणिले XI. FI चा कॉलम हा वारंवारताचा, XI म्हणजे प्राप्तांक. ह्या दोन्हीचा गुणाकार इथे द्यायचा. 1 गुणिले 4 4, बेसक 12. 3 गुणिले 12 म्हणजे 12 आणि 36, 12 आणि 36, 8 चौक 32. इथे सर्वांची गुणाकार करून ह्या सारणीमध्ये लिहायचं. आता ह्या सर्वांची बेरीज म्हणजेच काय? समेशन. या चिन्हाचं नाव काय आहे? समेशन. समेशन FI गुणिले XI यांची बेरीज, समेशन FI गुणिले XI. तर ही या कॉलम मध्ये लिहायची. 12 अधिक 4 16, 12 अधिक 4 16, 16 आणि 36 अधिक 32, या तिन्हींची 4 इंची बेरीज करायची. 12 आणि 4 16, 16 अधिक 36 अधिक 12, 6 6 12, 12 आणि 2 14, झाला 1, 3 3 6 आणि 1 7 आणि 1 8, किती आली? 84. म्हणजे समेशन FI XI किती आले? 84. आता मध्य काढायचा. मध्यचं सूत्र काय आहे? मग हे चौकटीमध्ये काय येणार? समेशन FI XI डिवाइड बाय n भागिले काय येणार? n. आता समेशन FI XI किती आहे? 84. ते इथे द्यायचं 84 भागिले n किती आहे? n 30 आहे. 84 भागिले 30 तर तिथं 84 30 भागा 30 30 30 30 त्रिकन 90 येणार. 84 मधून 6 गेले होता किती? 24. म्हणजे 8 म्हणजे 30 गुणिले 8 340.